ओबीसी बहुजन आघाडीचा झंझावाती जनसंपर्क प्रचार दौरा सुरू। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या राजकीय घडामोडी। नगरपरिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर नव्याने स्थापन झालेल्या ओबीसी बहुजन आघाडीकडून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने झंझावाती जनसंपर्क प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रवीण पेटकर यांचा 30 वर्षाचा राजकारणातील अनुभव आणि नेतृत्व या प्रचाराला अधिक वेग देत आहे। पेटकर यांनी 2009 मध्ये दर्यापूर विधानसभा निवडणूक लढविल्याचा अनुभव, तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच म्हणून कार्य केलेले असल्यामुळे त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा विश्वास अधिक दृढ आहे। यावेळी त्यांच्या धर्मपत्नी सौ. सविता प्रवीण पेटकर या प्रभाग क्रमांक 2 मधून नगरपरिषद निवडणुकीत रिंगणात आहेत। जोरदार प्रचार मोहीम, नियोजनबद्ध आणि जनतेशी घनिष्ठ संपर्कामुळे प्रभागात वातावरण चांगलेच रंगतदार बनले आहे। या प्रचार दौऱ्यात चंद्रशेखर देशमुख, सूरज पवार, अमोल हाडोळे यांच्यासह अनेक उत्साही कार्यकर्त्यांची मजबूत फळी पेटकर दाम्पत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। या कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे जनसंपर्क मोहीम अधिक धारदार आणि प्रभावी बनली आहे। ओबीसी बहुजन आघाडी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती झाल्याने प्रभाग क्रमांक 2 मधील समीकरणे अधिकच रंगतदार झाले आहेत। दोन्ही घटकांचा संयुक्त जोर मिळाल्यास विजयश्री खेचून आणण्याची चर्चा प्रभागात जोर धरताना दिसत आहे। अंजनगाव सुर्जी शहराचे लक्ष आता पूर्णपणे प्रभाग 2 कडे लागले असून या प्रभागातील लढत अधिकच रोचक होण्याची चिन्हे दिसत आहेत। अंजनगाव सुर्जीवरून बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मनोज मेळे। ओबीसी बहुजन आघाडीची आपण काय सांगाल सर, काय संदेश द्याल? या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन आघाडीचे अनेक उमेदवार उभे केलेले आहेत। त्याचप्रमाणे अंजनगाव सुर्जी नगर परिषद मध्ये प्रभाग 2 मधून सौ सविता प्रवीण पेटकर हे याटो चिन्ह घेऊन या प्रभागामध्ये महिला राखीव म्हणून उभे आहे। त्याचप्रमाणे इतर आणखी 2 उमेदवार आहेत। या संपूर्ण या प्रभागाचा अतिशय अस्वच्छता असलेला हा प्रभाग आहे आणि या प्रभागाला स्वच्छता करण्यासाठी आम्ही ओबीसी बहुजन आघाडी आणि शिवसेना म्हणून युती केलेली आहे आणि या प्रभागामध्ये एक असं स्वच्छ असं सुंदर असं गार्डन, या वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा बसण्यासाठी व्यवस्था, या प्रभागामध्ये जे अभ्यासू विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक अभ्यासिका सुद्धा आपण निर्माण करण्याचं ठरवलेलं आहे। या शहराचा विकास होण्याकरता, या शहराचा विकास होण्याकरता डाकरे मॅडमच्या माध्यमातून आपण इथं त्यांच्यासोबत युती करून पूर्ण विकास करण्याचं ठरवलेलं आहे। तूच तुझा जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा। ओबीसी सर्व कर्माच्या या किरणानी तू रज ब्रह्मांड नवा